थर झिरवळ प्रकरणानंतर सामनाचा अग्रलेख जर आपण वाचला असेल, त्यात मी एक भूमिका अशी मांडली होती की देवेंद्र फडणवीस मंत्र्यांवरती कारवाया करतात, धाडी घालतात आणि मग त्या मंत्र्याला क्लीन चिट देत त्या मंत्र्याची शेंडी आपल्या हातात ठेवतात. तसं त्यांनी झिरवळांची शेंडी आपल्या हातात ठेवली. म्हणजे सुनेत्रा पवारांचा एक मंत्री, त्याची शेंडी आता फडणवीस साहेबांच्या हातामध्ये आहे. मंत्र्याच्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार, लाचलुचपत होते, पोलीस मंत्रालयात घुसतात आणि त्या मंत्र्यावरती कारवाई न करता त्या मंत्र्याला तुम्ही उघडपणे क्लीन चिट देता. हे तुमचं भ्रष्टाचाराविषयीची भूमिका आहे. भ्रष्टाचार करा, पण तुमची शेंडी माझ्या हातात राहू द्या सरकारच्यामुळे. हे फडणवीस हे या बाबतीमध्ये, भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये अत्यंत ढोंगी आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रालयातल्या प्रत्येक मंत्रालयाच्या दालनात धाडी घालाव्यात इतका भ्रष्टाचार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तर दालनात आहेच, पण ते व्हाईट कॉलर गुन्हेगार आहेत सगळे. बरोबर आहे. प्रत्येक, म्हणून तर ते तुमच्या पक्षामध्ये आले ना. त्यांच्या भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यासाठी तो झिरवळ बिचारा गरीब आदिवासी, त्याला नीट प्लॅनिंग करणं जमलं नाही, त्याच्याकडे आदिवासीचा बळी दिला मुख्यमंत्र्यांनी. पण जवळजवळ 100% मंत्री हे भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेले. आणि मुख्यमंत्र्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचं जरी लक्ष असलं तरी जोपर्यंत मुख्यमंत्री इशारा करत नाहीत तोपर्यंत त्यांच्या दालनामध्ये घुसणार नाहीत. झिरवळ गरीब बिचारा,